विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546368 या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेन. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन. आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. 5वी नवोदयचे तिन्ही विषयाचे लाईव्ह क्लासेस मोफत, तसेच 5वी स्कॉलरशिपचे 4ही विषयाचे लाईव्ह क्लास, तसेच 8वी स्कॉलरशिपचे लाईव्ह क्लासेस आम्ही अगदी मोफत घेतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. तर मग आज आपण पहिल्या प्रश्नाकडे आपल्या वळू. स्वाध्याय 3.3 मध्ये चला, काय आहे पहिला प्रश्न. 37,560 या संख्येस पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? 37,560 या संख्येस पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? प्रश्न सोपा आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय आहे. 37,560 या संख्येस पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? म्हणजे 3 संख्यांनी दिलेल्या 3 पर्यायाने याला भाग जातो, एका पर्यायाने भाग जात नाही. तर मग काय आहे पर्याय क्रमांक 2? पहिला काय आहे 2 व 3. 2ची कसोटी काय? आपल्याला कसोटी पाठ असणं आवश्यक आहे. 2ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. मग या ठिकाणी एकक स्थानी 0 आहे, 2 ने भाग जातो. आता 3ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला अंकाची बेरीज करा. काय येते? 3 + 7 + 5 + 6. बेरीज किती येते? 3 आणि 7 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. 21ला 3 ने भाग जातो, म्हणून या संख्येला 3 ने भाग जातो. मग आपल्याला कोणत्या संख्येने भाग जात नाही, निशेष भाग जात नाही, ते शोधायचं आहे आपल्याला. म्हणजे यांनी भाग जातो म्हणजे हे उत्तर येईल का? आपलं येणार नाही. त्यानंतर 3 व 5. 3ची आपण आत्ताच पाहिलं, 3 ने भाग जातो. राहिला प्रश्न 5चा. 5ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 आहे त्या संख्येला 5 ने जातो. या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, 5 ने भाग जातो याला, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येणार नाही आपलं. त्यानंतर फक्त 5. आत्ताच पाहिला आपण, 5 ने भाग जातो याला, म्हणून हे पण नाही. फक्त 7 ने भाग जात नाही या संख्येला, म्हणून आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी काय करा, पाहून घ्या. प्रश्न सोपा आहे एकदम. चला, त्यानंतर आपण लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढा. पुढचा प्रश्न क्रमांक 2. का आहे प्रश्न क्रमांक 2? 2763 नंतर येणारी पुढील 17वी समसंख्या कोणती? 2763 नंतर येणारी पुढील 17वी समसंख्या कोणती आपल्याला शोधायची आहे. चला, जवळपास सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे 2763 नंतर येणारी कितवी? 17वी. कोणती समसंख्या? मग सर्वप्रथम पाहायचं, दिलेली संख्या सम आहे का विषम आहे? विषम आहे. विचारले कोणती? सम, म्हणजे विषम नंतर सम विचारलेली आहे. का आहे? विषम नंतर सम. मग याचं सूत्र काय आहे? दिलेली संख्या. सूत्र आपल्याला एकदम सोपं आहे. पुढची आहे का? पुढची असेल तर अधिक, मागची असेल तर वजा, मग नंतर म्हणजे पुढची अधिक, कंसामध्ये कितवी गुणिले 2 आणि विषम नंतर सम विचारले आहे म्हणून -1. जर विषम नंतर विषम विचारले असते तर -1 आलं नसतं. दिल्या 1, विचारल्या दुसरी, म्हणून -1. दिलेली संख्या का आहे? 2763 अधिक कंसामध्ये कितवी? 17 गुणिले 2 - 1.
मग 2763 अधिक कंस सोडून घ्या, 17 दुनी 34, 34 वजा 1 किती झाले 33. या 2763 मध्ये 33 मिसळा, बेरीज करा. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 7 2 म्हणजे काय आली उत्तर काय आलं आपलं 2796. उत्तर काय आलं आपलं 2796. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर पर्याय क्रमांक 3 2796. सरावानी हा प्रश्न आपल्याला तोंडी सुद्धा करता येतो. 17 दुनी 34 पुढची विचारले म्हणजे सम विषम नंतर सम विचारले म्हणून 34 वजा 1 33. पुढची विचारली प्लस करा, मागची विचारली मायनस करा, म्हणजे 2763 अधिक 33 जर केला तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. अशा प्रकारे चला, ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घेत चला. 555 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ किती. समोर लक्ष द्या, पहा इकडे लक्ष द्या. का आहे 555 कोणती संख्या आहे दिलेली 555 नंतर आहे म्हणजे काय आहे पुढची. येणारी कितवी 11वी कशी आहे सम. इथपर्यंत लक्षात घ्या. नंतर उत्तर आल्याच्या नंतर त्याचं वर्गमूळ शोधू आपण. मग दिलेली संख्या सम आहे का विषम. विषम आहे. काढायची कोणती आहे सम. मग विषमच्या पुढची सम काढायची आहे. मग विषम नंतर सम काढायची आपल्याला. मग त्याचं सूत्र काय आहे दिलेली संख्या अधिक आताचं सूत्र कितवी गुणिले 2 वजा 1. दिलेली संख्या किती आहे 555 अधिक कंसामध्ये कितवी काढायची 11वी. पुढची आहे म्हणून अधिक, मागची असेल तर वजा. 11 गुणिले 2 वजा 1 मग 555 अधिक कंस सोडून घ्या. 11 दुनी 22, 22 वजा 1 किती झाले 21. मग 555 मध्ये 21 मिसळा, बेरीज किती होईल 5 आणि 1 6, 5 आणि 2 7, 5 जसे तसं. उत्तर काय आलं आपलं 576. कशाचं या ह्याचं म्हणजे 555 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे 11वी समसंख्या मिळाली आपल्याला. 11वी समसंख्या मिळाली. ही काय मिळाली संख्या मिळाली आपल्याला फक्त. उत्तर पुढंच आहे सॉरी. मग या 576चं वर्गमूळ 576 वर्गमुळात कशाचं वर्गमूळ आहे हे 24चं वर्गमूळ आहे. कशाचं 24चं म्हणजे 24 गुणिले 24 पडताळून पहा. 24 चौक 96 हाचे आले 9, 24 दुनी 48, 48 आणि 9 57. 48 आणि 10 58 होतं. 48 आणि 9 57. 576. उत्तर काय आलं आपलं 24 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 3. जवळपास सर्वांचंच उत्तर योग्य आलेलं आहे. सर्वांचे ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. चला, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला किंवा स्क्रीनशॉट काढून घेत चला. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती. चला, प्रश्न सारखाच आहे. 67 नंतर येणारी 6वी समसंख्या आणि 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग काढायचे आपल्याला. जवळपास सर्वांचं योग्य उत्तर येत आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो काय आहे 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या. अगोदर काय काढू आपण 6वी समसंख्या काढू. 6वी समसंख्या काढू. का आहे त्याच्यासाठी सूत्र तेच आपलं. दिलेली संख्या विषम आहे, काढायची आहे समसंख्या. मग दिलेली संख्या का आहे 4567 अधिक पुढची आहे नंतर असल्यामुळं अधिक
कितवी काढायची हो? 6वी. 6 गुणिले 2 वजा 1, विषम नंतर सम आहे म्हणून वजा 1. मग 4567 अधिक कंस सोडून घ्या, 6 दुनी 12 वजा 1 म्हणजे 11. 4500 किती झाले हे? 67. बेरीज करा. 7 आणि 1 8 आणि 6 आणि 1 4578. किती? ही 6वी समसंख्या आली. 6वी सम 4578. त्यानंतर 4567 नंतरची 10वी विषम काढायची. 4567च्या पुढची 10वी विषम काढायचे. काय काढायचे? विषम. दिल्या विषम काढायचे. विषम सूत्रामध्ये बदल, पुढचीच आहे थोडासा बदल. दिलेली संख्या 4567 अधिक पुढची काढायचे म्हणून अधिक कंसामध्ये कितवी काढायचे? 10वी गुणिले 2, विषम नंतर विषम काढायचे म्हणून गुणिले 2 एवढंच सूत्र येईल, वजा 1 येणार नाही. 4567 अधिक कंस सोडून घ्या, 10 दुनी 20 बेरीज करा. 7 6 2 8 5 4 4587. पुढं काय म्हणतंय? यांच्या फरकाचा वर्ग. फरक काढा यांचा. फरक बरोबर मोठी संख्या कोणती आहे? 4587. लहान संख्या कोणती आहे? वजा 4578. वजा बाकी करा. 7 मधून 8 जात नाही, 17 मधून 8 गेले, 9 राहिले. इथला हातचा इकडे घेतल्यामुळं 7 7 7 गेले 0, 5 5 गेले 0, 4 4 गेले 0. उत्तर काय आलं? फरक का आला? फरक बरोबर 9. फरक का आला? 9 आला. मग या फरकाचा वर्ग, मग 9चा वर्ग करा. 9चा वर्ग किती आहे? 9 गुणिले 9 9 9 81. 9चा वर्ग किती आला? 81. मग उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. जवळपास सर्वांचंच आलेलं आहे. ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला किंवा स्क्रीनशॉट काढा. पुढचा प्रश्न पाहू आपण. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. अवघड काहीच नाही. फक्त एक जरी सूत्र लक्षात ठेवलं तुम्ही तरी तुम्हाला सर्व सूत्र तयार करता येतात. कसं आहे? पुढची विचारलं अधिक, मागची विचारलं वजा, विषम नंतर सम विचारलं तर इथं वजा येईल आणि विषम नंतर विषम विचारलं तर वजा 1 येणार नाही. एवढं हे तुमच्या लक्षात असलं की सर्व सूत्र तुम्हाला तयार करता येतात. सम नंतर विषम विचारू द्या, विषम नंतर सम विचारू द्या. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषम मूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती? प्रश्न खूप सोपा आहे. तोंडी प्रश्न, याचं उत्तर आपल्याला काढता येतं. चला, बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे. प्रश्न एकदम सोपा आहे. पहा इकडे काय म्हणतंय? लहानात लहान सम मूळ संख्या. लहानात लहान सममूळ संख्या. विद्यार्थी मित्रांनो, सममूळ संख्या एकच आहे. सर्वात लहान तीच आहे, सर्वात मोठी तीच आहे. किती आहे? 2. त्यानंतर लहानात लहान विषम मूळ संख्या. लहानात लहान विषम मूळ संख्या काय येईल? पहिली मूळ संख्या 2, दुसरी मूळ संख्या त्याच्या पुढची 3. सम आहे का विषम आहे? 2 हे सम असल्यामुळे सोडली, विषम आहे पाहिजे आपल्याला म्हणून 3. मग या दोघाचा गुणाकार 2 गुणिले 3, या दोघाची बेरीज, यांच्या बेरजेचा वर्ग 2 अधिक 3. किती आली बेरीज? 5. 5चा वर्ग बरोबर 5 गुणिले 5, 5 5 25. उत्तर काय आलं? 5 5 25. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय आलं? 5 5 25. पर्याय क्रमांक 2. ज्यांचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. चला, लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढत चला. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न आपला काय आहे? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 2769 नंतर येणारी 5वी समसंख्या
व 2769च्या आधीची 7वी विषम संख्या यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक. प्रश्न सोपा आहे, फक्त थोडस मोठा आहे प्रश्न. चला, बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येत आहे. श्रावणी, पहा इकडं का आहे विद्यार्थी मित्रांनो, 2769 नंतर येणारी 5वी, कितवी? 5वी. कशी? समसंख्या. मग 2769 नंतर ही का 69 ही का आहे? विषम संख्या. मग विषम संख्येच्या नंतर 5वी समसंख्या काढायची आपल्याला. विषमच्या नंतर सम काढायचे. मग सूत्र का आहे? दिलेली संख्या 2769 अधिक कंसामध्ये कितवी? 5वी गुणिले 2, विषम नंतर सम म्हणून -1. सोडवा आता. 2769 अधिक कंस सोडून घ्या. 5 दुनी 10 - 1 किती राहिले हो? 10 - 1 किती आले? 9 आले. किती आले? 9. 5 दुनी 10 मधून 1 गेले 9. बेरीज करा. 9 - 9 = 18. 8 हाच्याला 1, 6 आणि 1 7. 2778. 5वी सम का आहे? 2778. त्यानंतर पुढं काय म्हणतंय? 2769च्या आधीची, मागची नंतरची नाही, मागची. या ठिकाणी नंतरची होती, आता या ठिकाणी मागची. कितवी? 7वी. 7वी विषम. चला, मागची काढायची आहे. सूत्र काय आहे? सूत्र तेच आहे, थोडासा बदल आहे. दिलेली संख्या 2769 वजा कंसामध्ये कितवी काढायची आहे? 7वी विषम. हे 7 गुणिले 2. विषमच्या मागची विषम काढायची आहे म्हणून वजा लिहायची गरज नाही. वजा लिहायची गरज नाही. चला, वजा 1 लिहायची गरज नाही. 2769 वजा कंस सोडून घ्या 14. कंस सोडून घेतला 14 आला. मग काय वजा बाकी येईल? 2769 वजा 14 म्हणजे 9 मधून 4 गेले 5 राहिले. 6 मधून 1 गेला 5 राहिले. म्हणजे काय आलं? 2755. 2755 ही मागची 2755 आली 7वी विषम संख्या. पुढची 5वी समसंख्या 2778 आली. मग आपल्याला पुढं काय म्हणले? यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक. या ठिकाणी दशक स्थानी काय अंक आहे? 7 आहे. या ठिकाणी दशक स्थानी काय आहे? 5 आहे. मग या दोघांची आपल्याला काय करायची? वजाबाकी. 7 वजा 5 बरोबर उत्तर काय आलं? 2. आपलं उत्तर काय आलं? 2. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ज्यांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. जवळपास सर्वांचंच उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आलेलं आहे. चला, ज्यांचं चुकलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, नंतर लिहा. पण स्पष्टीकरण देते वेळी सर्वांचं लक्ष समोर असू द्या. लिहिण्याकडे वेळ घालू नका, स्पष्टीकरणाकडे लक्ष द्या. तुम्हाला जर स्पष्टीकरण समजलं तर पुन्हा नंतर तुम्ही फक्त गणित जरी उतरून घेतलेला असेल तरी तुम्हाला ते सोडवता येतं. नसेल तरी व्हिडिओ आपला पॉज करून पहा किंवा नवनीतच्या नवनीत मार्गदर्शकामधील हे प्रश्न आहेत. स्वाध्याय क्रमांक 3.3 त्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य म्हणजे चुकीचे. पुढील 4 विधानं दिलेली आहेत. पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 त्यातील आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या असते, पहिलं विधान. दुसरं विधान 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. तिसरं 2 संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते. चौथं 2 मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. का आहे? 2
समसंख्यांची बेरीज सम असते. पहा, समसंख्या, एक समसंख्या 2 घेऊ, दुसरी 6 घेऊ, यांची बेरीज किती? 8. कोणत्याही दोन समसंख्या घ्या, त्यांची बेरीज सम असते. आपल्याला असत्य म्हणजे चुकीचे विधान ओळखायचे याच्यातलं. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही, कारण की हे सत्य विधान आहे. दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. कोणत्याही विषम संख्या घ्या, 7 अधिक 13 घ्या किंवा 7 अधिक 19 घ्या, 7 आणि 13 20, 7 आणि 19 किती होतं? 26 होतं. म्हणजे काय होतं? दोन विषम संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या असते. हे पण सत्य विधान आहे, म्हणून हे पण पर्याय येणार नाही. आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, दोन संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते. दोन संयुक्त संख्या, कोणत्याही संयुक्त संख्या घ्या, ज्या संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या? एक आणि मूळ संख्या सोडून कोणत्याही जरी तुम्ही घेतलात तर त्यांची बेरीज कधी सम येते, कधी विषम येते. चला, संयुक्त संख्या आपण एक 24 घेतली आणि दुसरी संयुक्त संख्या 33 घेतली, यांची बेरीज किती आली? 4 आणि 3 7, 3 आणि 2 5, सम आली. दुसरी जर आपण संयुक्त संख्या घेतली 27 अधिक दुसरी संयुक्त संख्या कोणती घेऊ आपण? 35 घेऊ. 7 आणि 5 12, चला 1, 5 आणि 1 6 62. म्हणजे कधी सम येते, कधी विषम येते. हे पण बरोबर आहे, म्हणजे हे उत्तर येईल का? आपलं नाही, आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्या, तसं काहीच नसतं. दोन मूळ संख्या घ्या, पहिली घ्या 2, दुसरी घ्या 3, बेरीज किती आली? 5. त्यानंतर दुसऱ्या कुठल्याही मूळ संख्या घ्या, त्यांची बेरीज मूळ संख्याच येईल असं काही नाही. कधी येईल, कधी येणार पण नाही. त्यामुळं आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4, दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच येत असते. हे विधान चुकीचं आहे. मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्या येत नाही, सतत येत नाही. कधी येईल पण कधी नाही. चला, ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढील पैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही? जोडमूळ संख्येची जोडी नाही हे शोधायचं आहे आपल्याला. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर योग्य येत आहे. पहा इकडे, जोडमूळ संख्या म्हणजे काय असतं? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. दोन्हीही मूळ संख्या असाव्यात आणि त्यांचा 2चा फरक असावा. मग इथं 7 आणि 11 दोन्ही मूळ संख्या आहेत का? आहेत. 2चा फरक आहे का? नाही. 4चा फरक आहे. मग ही जोडमूळ आहे का? नाही. 11 आणि 13 ही जोडमूळ संख्या आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत, 11 व 13, 2चा फरक आहे, ही जोडमूळ संख्या आहे. मग आपल्याला काय म्हणतंय? जोडी नाही, म्हणजे ही जोडमूळ आहे. उत्तर येईल का? येणार नाही. त्यानंतर 41 आणि 43 दोन्हीही मूळ संख्या आहेत, दोन्हीत फरक 2चा आहे, मग ही जोडमूळ संख्या आहे. मग हे उत्तर येईल का? येणार नाही. त्यानंतर 59 व 61 फरक 2चा आहे. 59 आणि 61 दोन्हीही मूळ संख्या आहेत, त्यामुळे हे काय? जोडमूळ संख्येची जोडी आहे. उत्तर हे पण येणार नाही, कारण की आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणते? जोडमूळ संख्येची जोडी नसलेला पर्याय शोधायचा आहे. म्हणून आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1. 7 व 11 मूळ संख्या आहेत दोन्ही, पण जोडमूळ संख्या आहे का? नाही, कारण की त्यामध्ये 7 आणि 4 11, 4चा फरक आहे. 2चा फरक असेल तर जोडमूळ संख्या होते. चला, उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं उत्तर 1 आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9. का आहे? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांच्या बेरजेस पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? चला, प्रश्न सोपा आहे. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज. चला, पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न? 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. मग 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2 बेरीज करायचे. 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 किती येते बेरीज? पहा, 7 आणि 5 12, 12 आणि 3 15 आणि 2 17 किती आली बेरीज? 17 आली. त्यानंतर
1 ते 10 पर्यंतच्या संयुक्त संख्या, 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज किती आहेत? संयुक्त संख्या म्हणजे 1 आणि मूळ संख्या सोडा, 1 सोडला 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, काय घे आलं? 4 आलं, 5 मूळ आहे, 6, 7 मूळ आहे, 8 अधिक 9 अधिक 10, बेरीज करा. 10 आणि 9 19, 19 आणि 8 27, 27 आणि 6 33, 33 आणि 4 37. मग पुढं काय म्हणतंय? आपल्याला मूळ संख्यांची बेरीज आली 17 आणि संयुक्त संख्यांची बेरीज आली 37. यांच्या बेरजेस पुढील पैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? म्हणजे यांची बेरीज करायची. 17 अधिक 37 यांची बेरीज करा. 7 आणि 7 14ला 4, हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि हातच्या 1 5, म्हणजे यांची बेरीज काय आली? 54. या 54ला पर्यायात दिलेल्या कोणत्या पर्यायाने निशेष भाग जात नाही? पर्याय क्रमांक 1 पडताळून पहा. 3 व 6 काय आहे? 3ची कसोटी. दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल, बेरीज करा. 5 आणि 4 9, 9ला 3ने भाग जातो, 54ला 3ने भाग जातो, 18 त्रिक 54. 3ने जर भाग घातला तर भागाकार 18 येतो, 3ने भाग जातो, 96 54. आपल्याला जात नाही असा पर्याय शोधायचे. मग या दोन्हीने जातो हा पर्याय येईल का? आपलं उत्तर नाही. त्यानंतर 6 व 9, 6 आणि 9चा गुणाकार केला तर 54 येते, म्हणजे 6ने भाग घातला तर 9 येते, 9ने भाग घातला तर 6. पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. मग पुढचा पर्याय क्रमांक 3, 9 आणि 18, 9 सखी 54 आत्ताच पाहिलेला आहे. 9ने भाग जातो, 9 सखी 54, भागाकार 6 येतो. 18ने जर भाग घातला तर निशेष भाग जातो, भागाकार 18 त्रिक 54, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा येत नाही. त्यानंतर 8 व 4, 8च्या पाड्यामध्ये 56 आहे, 54 नाही, म्हणून 8न भाग जात नाही. 4ने जर भाग घातला तर 4 1 4, 1 उरला 14 झाले, 14 4च्या पाड्यात येत नाही, म्हणून 8 व 4ने 54ला निशेष भाग जात नाही, म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, मी जर शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लास असतील त्यांचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला प्रश्न क्रमांक 10 काय आहे? 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढील कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय आहे? 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? चला बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येत आहे. काय आहे प्रश्न? 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. आपल्याला 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. आता 21 ते 30 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या येतात? मूळ संख्या आहेत 2. कोणत्या आहेत? 21 ते 30च्या दरम्यान 21 मूळ संख्या नाही, 22 नाही, 23 मूळ संख्या आहे. 24ला भाग जातो, 25ला भाग जातो, 26ला भाग जातो, 27ला भाग जातो, 28ला जातो, 29 मूळ संख्या किती आहेत? 2. यांची बेरीज 9 3 12ला 2, हातच्याला 1, 2 2 4 आणि 1 5, किती आली बेरीज? 52 आली. बेरीज किती आली? 52. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 52. मग आता त्यातल्या संयुक्त संख्यांची बेरीज. संयुक्त संख्या काय काय आहेत? संयुक्त संख्या 23 आणि 29 सोडून बाकी सर्व संयुक्त संख्या. कोणत्या? 21 अधिक 22, 23 मूळ आहे, अधिक 24 अधिक 25 अधिक 26 अधिक 27 अधिक 28 अधिक 30 यांची बेरीज करा. 0 आणि 8 8, 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 26, 26 आणि 4 30, 30 आणि 2 32, 32 आणि 1 33, 33ला 3, हातचे आले 3, 3 हातचे आणि हे 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14,
14 2 16, 16 2 18, 18 2 20. का आली व 203 बेरीज आली याची. किती आली? 203. मग काय म्हणतंय? संयुक्त संख्यांची मूळ संख्यांची बेरीज केली 52 आली. संयुक्त संख्यांची बेरीज केली 203 आली. यामधील फरक काढा. 203 वजा 52 2 मधून 3 गेले, 1 राहिला. 0 मधून 5 जात नाही, इथला हातचा इथं आणा. इथं किती झाले? 10. 10 मधून 5 गेले, 5. इथला हातचा इकडे आणल्यामुळे इथं 1 राहिला. फरक किती आला हो? 151. फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 151ला का आहे संख्या? 3. अ 3 आहे, ब 7 आहे, क 151, ड 17. पर्याय क्रमांक 1 अ व ब ने भाग जातो. 3 ने 7 ने भाग जातो का? 3 ची कसोटी काय? दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेस 3 ने भाग गेला पाहिजे. बेरीज किती येऊ लागली? 151 ची. 5 आणि 1 6 आणि 1 7. 3 ने भाग जात नाही. पर्याय क्रमांक आणि 7 ने पण जात नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर येत नाही. त्यानंतर फक्त ब ने भाग जातो. ब म्हणजे 7. 7 ने सुद्धा भाग जात नाही. 7 ने जर भाग गाठला तर 5. 7 1 7 2 14. 15 मधून 14 गेले, 1 उरला 11. 7 ने निशेष भाग जात नाही. 11 7च्या पाड्यात येत नाही. 7 ने निशेष भाग जात नाही. पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येत नाही. फक्त क ने. क काय आहे? 151. इथं काय? 151. 151 भागिले 151 उत्तर 1 येतं, म्हणजे निशेष भाग जातो. फक्त ड. पुढचाही पर्याय पाहू. 17 ने भाग जाईल का? 17च्या पाड्यात 151 आहे का? नाही. 17 90 153 151 येत नाही. पर्याय क्रमांक 4 सुद्धा येत नाही. मग उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 3. 151 त्याची दोन्ही मूळ संख्या व संयुक्त संख्यांची वजाबाकी आली. त्यांच्या बेरजेची वजाबाकी आली 151. त्याला 151 ने भाग गेला, म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. पर्याय 3 काय आहे? 151. चला त्यानंतर पुढचा प्रश्न. 2 अंकी मूळ संख्येतील अंकाची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी आहे? आलेली जी बेरीज आहे ते 600 पेक्षा कितीने कमी आहे? चला विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक 4 येत आहे. पाहू स्पष्टीकरण आपण. काय आहे प्रश्न पहा. 2 अंकी मूळ संख्येतील अंकाची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी आहे? काल हा प्रश्न थोडासा वेगळा होता. आज आपल्याला काय मिळालेलं आहे? 2 अंकी मूळ संख्या, त्यांची अदलाबदल. मग का कोणकोणत्या संख्या आहेत? आपण 11ची अदलाबदल केली तर 11 येते. 11 मूळ संख्या, अदलाबदल करून 11 आली, मूळ संख्याच आहे. त्यानंतर 13ची अदलाबदल केली तर 31 येते, ती पण मूळ संख्याच आहे, म्हणून 11 अधिक 31. त्यानंतर 17 आहे. 17ची अदलाबदल केली 71 येते, मग अधिक 71. त्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती आहे? जी की अदलाबदल करून तीच मूळ संख्या आली पाहिजे. अंकाची अदलाबदल केले तर मूळ, म्हणजे 11ची अदलाबदल केलं 11 आलं, मूळ संख्याच आहे. 13ची अदलाबदल केलं 31 आलं, 31 मूळ संख्या आहे. 17ची अदलाबदल केली 71 आलं, 71 मूळ संख्याच आहे. त्यानंतर 31ची अदलाबदल केली 13 येतं, मूळ संख्याच आहे. 31 आणि 13 अदलाबदल करून सुद्धा मूळ संख्या. त्यानंतर 37ची अदलाबदल जर केली तर 73 येतं, 73 मूळ संख्याच आहे. त्यानंतर 71ची जर अदलाबदल केली तर 17 येतं, मूळ संख्याच होतात. त्यानंतर 73ची अदलाबदल केलं 37 येते. त्यानंतर 79ची अदलाबदल केली तर 97 येतं, आणि त्यानंतर 97ची अदलाबदल केली तर 79 येतं. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा मूळ संख्या आहेत. एक म्हणजे 2 अंकी किंवा 1 ते 100 मध्ये, की त्यांना अदलाबदल अंकाची केली तर मूळ संख्याच येते. बेरीज करा. 9 आपल्याला काय म्हणते? अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज
मिळालेल्या एवढ्या आहे त्यांची बेरीज 9 आणि 7 16, 16 आणि 7 23, 23 आणि 7 30, 30 आणि 3 33, 33 आणि 3 36 आणि 1 37, 37 आणि 1 38, 38 आणि 1 39, 39ला 9, 39ला 9 हातचे आले 3, 3 इथं मिसळा हातचे 7 आणि 3 10, 10 आणि 9 19, 19 आणि 3 22, 22 आणि 1 23 आणि 7, 23 आणि 7 30, 30 आणि 1 31, 31 आणि 7 38, 38 आणि 3 41, 41 आणि 1 42. बेरीज काय आली हो मित्रांनो? 429 बेरीज आली. काय आली बेरीज? 429 आली. मग काय म्हणते प्रश्नामध्ये? 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? मग 429 पेक्षा 600 कमी आहे का, म्हणजे लहान आहे का मोठं? मोठा आहे. मग वजाबाकी करा. 600 कमी येणार वजा 429. 600 पेक्षा आलेली बेरीज लहान आहे. मग 0 मधून 9 जातं का? नाही. इथला हातचा इथं घ्या. इथं झाले 10, 10 मधून 9 गेला 1 उरलं. इथं राहिले 9, 9 मधून 2 गेले 7 राहिले. मग इथला हातचा इथं घेतल्यामुळे इथं 5, 5 मधून 4 गेले 1. किती आली वजाबाकी? 171. मग 171 जास्त आहे का 171 कमी? दोन्ही पर्याय आहेत. म्हणजे 171 ने कमी, कारण की 429 बेरीज आली. 171 ने कमी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल आपलं. काय येईल? पर्याय क्रमांक 4. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढत चला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला स्वाध्याय क्रमांक 3.3 या ठिकाणी संपलेला आहे. स्वाध्याय 3.3 संपलेला आहे. तर ज्यांना मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे जेणेकरून इथून पुढे येणारे जे लाईव्ह क्लास असतील, लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल किंवा नवीन टाकलेले व्हिडिओ असतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल तर लाईक करत चला. जय हिंद, वंदे मातरम, गुड बाय, सी यू टुमारो.